प्रेमाने बोला धन्य रंकारजी. ओम रामकृष्ण हरी. काल प्रत्येकाच्या स्टेटसला पाहिलं हॅप्पी फ्रेंडशिप डे. मला वाटतं स्टेटसला फ्रेंडशिप डे साजरा करण्यापेक्षा स्टेटसच असं बनवा की तुम्हाला रोजच फ्रेंडशिप रिक्वेस्ट आली पाहिजे. खऱ्या अर्थानं ते जगण्यासाठी म्हणून 750 वर्षापूर्वी माऊलींनीच सांगितलं की भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. अहो, परस्परामध्ये आपापसामध्ये मैत्री जीवांची, जीवाला जीव देणारे तुमच्यामध्ये जडू द्या आणि खऱ्या अर्थानं तुम्ही एकमेकाला प्रेम द्या. ते असं प्रेम द्या माऊली म्हणाल्या, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आज तोच शुभ संदेश निरंकारी मिशन देते की ना वैर की ना तक्रार की अब जरूरत है प्यार की. खऱ्या अर्थाने या गोष्टीला आमच्या अंगणापासून घरापासून जर आम्ही जगलो तर खऱ्या अर्थानं मोबाईलवाल्यांनी मोबाईलमध्ये ब्लॉक ऑप्शनच ठेवला नसता. कारण मोबाईल कंपन्यांना माहीत आहे की भावाभावाचं जावाजावाचं गावागावाचं बिलकुल पटत नाहीये, म्हणूनच तर मोबाईलमध्ये ब्लॉक ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही जर भूता परस्परे जडो मैत्री जीवांची या पद्धतीनं जर जगायला लागला तर मोबाईलवाले ब्लॉक नावाचा ऑप्शन आपोआपच काढून फेकून देतील. कारण ज्याची गरजच नाही ती गोष्ट कशाला ते ठेवतील. पण त्यांना माहित आहे की आज जर मैत्रीचे संबंध झाले तर उद्या लगेच खटकू शकतं, म्हणून तो मोबाईलमध्ये ब्लॉक नावाचा ऑप्शन आहे. अहो, ना वैर की ना तक्रार की अब जरूरत है प्यार की. या गोष्टीला जगायला शिका, जगायला. म्हणून ते जगण्यासाठी म्हणून ऐशिवानी बोलिये मन का अपाक होय, औरन को शीतल लगे आप भी शीतल होय. म्हणून म्हणतो की ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं.